गाव आहे म्हणले तुम्ही? पोखरी. पोखरीचे आहेत का? ओके. हो. आता इकडे निवडणूक आहे, तुम्हाला माहिती कोण कोण उभं आहे ते? नाही एवढा अंदाज नाही. जिल्हा परिषदला सरिता माळी आणि लोकरे म्हणून आहेत त्या उभ्या, आणि पंचायत समितीला सुरेखा गबाले गबाले आणि ज्योती पारधी म्हणून. पारधी. तर तिकडे कुणाला पसंती असेल त्या भागात तुमच्याकडे? ज्योती पारदे. ज्योती पारधीला असेल का? हो. त्यांना का बरं? तर आहे म्हणजे जरा जवळचे आहेत ना. म्हणजे परिचयात आहेत ते. हो तसं त्या भागात ते फिरतायत. हो फिरतात ना. त्यांना तर निवडून दिलं तरी विकास कामं करतील. हो करते. शिकलेले आहेत का? हो तुम्ही त्याला कधीपासून ओळखताय? आता 3 वर्ष झाले. 3 वर्षापासून ओळखताय का? म्हणजे मग त्या भागातून पसंती तुमची त्यांना असेल. हो आणि जिल्हा परिषदला कोणी येईल, लोकरे की माळी? मग लोकरे. लोकरे येईल का? लोकरे ताईंचं वरती काम कसं आहे तुमच्याकडे, तुमच्या भागात? चांगलं आहे त्यांचं काय. चांगलं काम आहे. ते कधी म्हणजे महिलांना वरती भेटतात येऊन, म्हणजे असं गाठीभेटी होतात तरी महिलांशी? होतात अशा थोड्याफार म्हणजे असे काही कार्यक्रम वगैरे असले की पण होतात गाठी. वरती येतात. तुमचं म्हणणं आहे की त्या ठिकाणी मग ज्योती पारधी पंचायत समितीला हां. आणि लोकरताई जिल्हा जिल्हा परिषद. परिषदला. हो विकास कामं कशी आहेत त्या भागात ताई? चांगलेच आहेत. पाणी प्रश्न असेल, पाणी प्रश्न कसा आहे तिथं त्या भागात तुमच्या? आहेत चांगले आहेत. रस्ते वगैरे रस्तेही चांगले आहेत. म्हणजे तिथे विकास कामं आहेत हा, असं विकास म्हणालो. कामं आहेत. पाणी तुमच्या गावात प्यायला कुठून आहे? म्हणजे पाईपलाईन केली काय आहे? डिंबे जलाशय. येतं पाणी रेग्युलर ते? हो बंद वगैरे नसतं ना? नसते. तुमची पसंती लोकरे आणि पारधी. पारधी.